नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आता कोण कोण माझ्याशी सहमत असतात त्यांनी कमेंट नक्की करा। बऱ्याचदा काय होतं आपल्यासोबत किराणा मालात किंवा जे काय आपण भाजीपाला बाजार आणतो ना त्याच्यासोबत अशा प्लास्टिकच्या कॅरी बॅग येत असतात आणि आपण काय करतो एका पिशवीमध्येच त्या साचून ठेवत असतो की पुढे आपल्याला त्या कामं येतील, पण ते आपण जास्त काही कामं घेत नाही आणि पसारा हा वाढतच जातो। तर त्याच कॅरी बॅग पासून मी तुम्हाला एकदम मस्त आणि कामाच्या टिप्स सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी मी एक पातळ अशी कॅरी बॅग घेतलेली आहे। तुम्ही पातळ जाड हवी ती कुठली सुद्धा घेऊ शकता। तर खालच्या साइडने बघू शकता वरचा जो ओपन भाग आहे हँडलचा तो वरती ठेवला आणि खालच्या साइडने अशा पद्धतीने मी कात्रीने कट मारून घेतलेला आहे पूर्ण। आणि त्याच्यानंतर एका पेनच्या साहाय्याने आपल्याला हात त्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने आपला हा पंजाचा आकार काढून घ्यायचा आहे। तुम्ही घेताना ना थोडासा आपल्या हातापेक्षा भरपूर हा मोठा घ्या, त्याच्यानंतरच हा ग्लोव्ज हातामध्ये जाईल। त्याच्यानंतर काय करायचं, एक सुरी घ्यायची आणि सुरी ही थोडी थोडी गरम करत आपल्याला हा जो काही आकार आपण आखून घेतला होता ना त्याच्यावरून सुरी आपल्याला फिरवून घ्यायची आहे। बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्याने आपल्याला दोन फायदे होतात। एक तर पिशवी कट सुद्धा होते आणि दुसरी म्हणजे चिकटली सुद्धा जाते, म्हणजे दुसरं काही करायची गरज नाही। अशा पद्धतीने मी सुरी गरम करून त्याला कट मारून घेतलेला आहे। तर आपला हा इथं एकदम फुकटमध्ये आपला हा ग्लोव्ज बनवून तयार झालेला आहे। मार्केटमधून विकत आणायची सुद्धा गरज नाही। मेहंदी वगैरे लावणार असणार डोक्याला किंवा दुसरं काही क्लिनिंग वगैरे करायची असेल ना तर अशा वेळेस तुम्ही हा ग्लोव्ज वापरू शकता। तर आता आपण पुढची टिप पाहणार आहोत। तर त्यासाठी मी अशा पद्धतीने एक जाड पॉलिथिन बॅग म्हणजे एक जाड कॅरी बॅग अशी घेतलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीने सरळ करून त्याची ही घडी घालून घेतलेली आहे। तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच त्याची घडी घालून घ्या आणि कात्रीने आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे। तर आपण क्लिनिंग करण्यासाठी एकदम विशिष्ट असं टूल बनवतो आहे, जे की मार्केटमध्ये आपण घ्यायला गेलो तर ते खूप महागाचं असतं, भरपूर पैसे पण लागतात। तर अशाच वेळेस आपण ह्या वाया गेलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यापासून ते क्लिनिंगचं टूल बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला ही कॅरी बॅग खालच्या किंवा वरच्या साईडने तुम्ही अशा पद्धतीने हे कापून घ्या। जर कॅरी बॅग जर तुमची खूप पातळ असेल तर तुम्ही या ठिकाणी 2 किंवा 3 पॉलीबॅगचा सुद्धा वापर करू शकता। या ठिकाणी मी एकच कॅरी बॅगचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे। तर खालच्या साईडने संपूर्ण अशा मी पट्ट्यासारखं कट करून घेतले, अर्ध्या भागापर्यंतच करायचं, संपूर्ण वरपर्यंत कट करत आणायचं नाही। आता एखादा दांडा असेल किंवा अशा पद्धतीचा पाईप असेल किंवा एखादा पोछाचा दांडा असेल जुन्या तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्या दांड्याला अशा पद्धतीने वरच्या साईडने गुंडाळून घ्यायचं आणि थोडं पुढच्या साईडने ते मोकळं करायचं आहे हाताच्या सहाय्याने आणि एका रबर बँडच्या सहाय्याने आपल्याला ते दांड्यासोबत सिक्युअर करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं असेल तर तुम्ही दोऱ्याने सुद्धा या ठिकाणी बांधू शकता किंवा मी दाखवते तसं रबर बँडने घट्ट पॅक असं करू शकता। तर बघू शकता एकदम घट्ट असं पॅक करा जेणेकरून क्लिनिंग करताना ते निघलं जाणार नाही। आणि खूपच पातळ वाटतंय तर तुम्ही 1 ते 2 पिशव्या आणखी याच्यासोबत ॲड करू शकता। आणि आता जाळे झालेले असतात घरात वरती कोपऱ्यामध्ये जिथं की आपला हात पोचत नाही, अशा ठिकाणी आपल्याला हे साफसफाई करण्यासाठी हे टूल खूप उपयुक्त पडणार आहे। बघू शकता किती सहजतेने जाळे सुद्धा निघत आहे, स्वच्छता सुद्धा होत आहे। तर आता ह्याच प्लॅस्टिक पासून आपण दुसरी वस्तू बघणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी एक पातळ अशी कॅरी बॅग घेतलेली आहे। बऱ्याचदा काय होतं ह्या कॅरी बॅग आपण घरामध्ये साचवून ठेवतो आणि त्या भरपूर अशा होतात, तर त्या आपण एका पिशवीतच ठेवतो, तर दिसण्यासाठी सुद्धा खूप खराब दिसतं आणि पसारा सुद्धा भरपूर होतो आणि जास्त काय आपल्याला त्या कामं येत नाही। तर मग ह्या स्टोअर कशा करून ठेवायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या कॅरी बॅगची सरळ अशा पट्टीप्रमाणे घडी घालून घ्यायची आहे। त्यानंतर ज्याप्रमाणे आपण समोसा फोल्ड करतो ना त्रिकोणी, म्हणजे खाली एक त्रिकोण आणि वरती एक, अशा पद्धतीने एकावर एक आपल्याला ही पिशवी फोल्ड करून घ्यायची आहे। तर आपण बघत आहोत कमी जागेमध्ये ह्या पिशव्या कशा स्टोअर करून ठेवायच्या ते। तर तुम्हाला हे हॅक तर सर्वात जास्त आवडणार आहे असं मला तरी वाटते। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी अशा पद्धतीने घडी दाबून घडी घालत आपल्याला ह्या पिशवीची घडी घालून घ्यायची आहे की त्या मोठ्या पिशवीची एवढी छोटीशी घडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपण एकदम छोट्याशा जागेमध्ये खूप साऱ्या ह्या पिशव्या
ठेवू शकतो। बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तो जो काही खालचा भाग त्याचा हँडलचा राहिला होता ना, तो हँडलचा भाग अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्या आतमध्येच खोचून घ्यायचा आहे। आणि एवढ्या पिशवीची एवढी छोटीशी घडी झालेली आहे, म्हणजे तुम्ही प्रवासाच्या वेळेस बॅगेत सुद्धा ठेवू शकता किंवा काही गरजेसाठी छोट्याशा बॅगमध्ये तुम्हाला बाहेर जाताना ही कॅरी बॅग लागू शकते, त्यावेळेस तुम्ही ठेवू शकता। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवत चला। तर आणखी एक आता खूप महत्त्वाचा उपयोग आपण ह्या प्लास्टिक पिशवीचा बघणार आहोत। त्यासाठी एखादा पातळ किंवा जाड थोडासा पुष्टा असेल तो घ्या। या ठिकाणी लेगिन्स पॅन्टी बरोबर आलेला तो कलरचा चार्ट असतो ना, तो मी या ठिकाणी घेतलेला आहे। तर तो अशा पद्धतीने कॅरी बॅगमध्ये घालून घ्यायचा आहे। आणि आता आपल्या घरात अशा पद्धतीचं फर्निचर असतं, म्हणजे बेड वगैरे असतात, तर त्याच्या खाली झाडू किंवा हात जात नाही आपल्याला क्लिनिंग करण्यासाठी आणि ते उचलणं सुद्धा शक्य नसतं। तर अशा वेळेस ते स्वच्छ कसं करायचं, तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता स्वच्छ करण्यासाठी। हा पुष्टा भरपूर आतपर्यंत जातो आणि भरपूर सारी घाण ही स्वच्छ होऊन जाते। तर ही सुद्धा टिप मला कमेंट करून कळवा की तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ। तर जो काही आपण ग्लोव्ज बनवून घेतला होता, तर त्या ग्लोव्जचा मी आणखी एक वापर तुम्हाला सांगणार आहे। आपण प्रवासात जाताना ब्रश वगैरे घेऊन जातो, बऱ्याचदा काय होतं त्या कांगव्यासोबत त्याच्या पिशवीत ठेवतो, तर ते किळसवाणं सुद्धा वाटतं आणि ते खराब सुद्धा होतात। तर अशाच वेळेस बाहेरून महागडी वस्तू न घेता तुम्ही अशाच पद्धतीचे हे ग्लोव्ज आहे, तर त्या ग्लोव्जमध्ये सेपरेट बोटामध्ये असं एक सेपरेट ब्रश तुम्ही ठेवू शकता, म्हणजे प्रत्येकाचा ब्रश सुद्धा वेगवेगळा राहील, एकत्र राहणार नाही, एकमेकाला चिटकून ते खराब सुद्धा होणार नाही। अशा पद्धतीने बघू शकता प्रवासात नेण्यासाठी तुम्हाला खूपच उपयुक्त हे टूल झालेलं आहे। आणि अशा पद्धतीने आपण हे ब्रश प्रवासाच्या वेळेस बॅगेमध्ये ठेवू शकतो। तर मी तुम्हाला आता ह्या पिशवीचा आणखी एक वापर सांगणार आहे। आपल्या घरामध्ये अशा पद्धतीच्या लोणच्याच्या वगैरे बरण्या आपल्याला दुसरीकडे जेव्हा न्यायच्या असतात, तर अशा वेळेस तेल सांडतं आणि प्रत्येक वेगवेगळ्या बरणीला वेगवेगळी पिशवी ठेवावी, असं न करता ह्या पद्धतीने पिशवीमध्ये अगोदर एक बरणी किंवा एक बॉटल ठेवून घ्या आणि दुसरा जो भाग आहे त्याला अशा पद्धतीने पीळ पाडून घ्यायचा आणि अशी घडी घालून घ्यायची, त्याची उलट्या बाजूने फिरवून घ्यायचं आणि दुसरी बरणी सुद्धा दुसऱ्या भागामध्ये ठेवून घ्यायची आहे। आता दोन्ही हँडल एकमेकाला हातात धरून घ्यायचे आणि बरणीला अशा पद्धतीने गाठ मारायची आहे, म्हणजे एकाच पिशवीमध्ये दोन्ही सुद्धा बरण्या एकदम घट्ट बसलेल्या आहे, अजिबात खालीवर होणार नाहीत आणि तेल सुद्धा सांडणार नाही। बघा अशा पद्धतीने हे आपल्याला खूप उपयुक्त हॅक असा आहे। तर एक छोटा कॅरी बॅगचा तुकडा सुद्धा आपल्या कामी येऊ शकतो। ते कसं काय ते मी तुम्हाला दाखवते। आता ही फाटलेलीच कॅरी बॅग होती, त्यातूनच मी एक अशा पद्धतीचा छोटे तुकडे कापून घेतलेले आहेत। आता बऱ्याचदा काय होतं लोणच्या वगैरेच्या बरण्या असतात छोट्या छोट्या, ज्यातून जे काही एअर टाईट नसतात काही, तर मग हवा लागून त्यातले पदार्थ सुद्धा खराब होऊ शकतात, तेल बाहेर येऊ शकतं। अशा वेळेस तुम्ही काय करायचं, बरणीला अशा पद्धतीने कॅरी बॅग लावायची आणि ठेवायचं आहे। तर आता मी तुम्हाला भरपूर हॅक दाखवलेले आहेत, हे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करायला विसरू नका। आणखी सुद्धा कॅरी बॅगचे हॅक आहेत, पण एकाच व्हिडिओ दाखवलं तर व्हिडिओ मोठा होईल। दुसरा पार्ट पाहिजे असेल तर पार्ट 2 म्हणून कमेंट नक्की करा।